महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन वाघ नख लंडनवरून महाराष्ट्रात जुलै महिन्यात परत आणले आहेत। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगावमधील प्रसाद सुनील पवार यांनी साकारला शेर शिवराज नावाचा देखावा। त्यात त्यांनी वाघ नख चिलखत यांची हुबेहूब प्रतिकृती साकारली असून आणि अफझल खानाचा वध हा प्रसंग देखील साकारला आहे। सौंदाणे येथील प्रसाद सुनील पवार यांना जी24 तास कडून सोन्याचे नाणी बक्षीस जाहीर केले आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी देखील येथे भेट दिली आहे। सध्या मालेगाव येथे राहत असलेल्या पवार कुटुंबियांनी मालेगाव व सौंदाण्याचे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध केले आहे। माझं नाव प्रसाद सुनील पवार, सौंदाणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। सध्या राहणार मालेगाव कॅम्पमध्ये। तर आपण यावर्षी महाराष्ट्र सरकारने शिवकालीन वाघनख आपल्या महाराष्ट्रात परत आणली आहे। त्याच्या पार्श्वभूमीवरती आपण शेर शिवराज नावाचा हा देखावा साकारला आहे। त्यामध्ये आपण शिवकालीन वाघनखाची प्रतिकृती बनवलेली आहे व अफझल खानाचा वध दाखवण्याचा प्रसंग देखील आपण इथे तयार केलेला आहे। त्याच बरोबरीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जे चिलखत घालून आपला बचाव केला होता ते चिलखत सुद्धा आपण इथे तयार केलेला आहे। हा संपूर्ण देखावा बनवायला आपल्याला जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागला आणि हे संपूर्ण डेकोरेशन हे फोम शीट आणि कार्डबोर्डने बनवलेलं आहे। म्हणजेच हे इको फ्रेंडली डेकोरेशन आपलं आहे। जवळपास आपल्याला हे डेकोरेशन बनवायला 30,000च्या आसपास खर्च आलेला आहे। हे सर्व जे छोटे मावळे तुम्ही बघतायत हे आपण वेस्ट बेंगॉलवरून इम्पोर्ट केलेले आहेत व त्याच्या खाली मग आपण त्यांचे हात तोडून त्यांना सर्व मेकॅनिझम मोटर आपण लावले आहेत। त्याच प्रकाराने जे मोठे शिवाजी महाराज आणि अफझल खान आहेत तर ते आपण घरीच कागदाच्या लद्द्यापासून तयार केलेले आहेत। त्यांचे चेहरे हे मात्र POPचे आहेत। हे जे चिलखत आपण जाळीने बनवलेलं आहे हे देखील आपण घरीच तयार केलेलं आहे। न्यूज बघितल्यानंतर जेव्हा कळालं की महाराष्ट्र सरकारने आपली शिवकालीन वाघनख परत आणली तर त्यावर आपण बघितलं की खूप राजकारण त्यावर रंगलं की ती वाघनख शिवाजी महाराजांनी अफझल खानाच्या वधाच्या वेळेला वापरली की नाही वापरली हे आपण सगळ्यांनी बघितलं। मात्र हे कुठेतरी आपण विसरून गेलो की ती शिवकालीन आहे हेच फार आमच्या शिवभक्तांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे। मग तो मेसेज आपण देण्यासाठी आपण हा देखावा साकारला आहे। मागे आपल्याला ही सगळ्यांना कथा माहिती आहे की शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानीने तलवार देऊन मग त्यांनी या स्वराज्याची स्थापनेची सुरुवात केली होती। तर तिचंच एक प्रतीक म्हणून आई तुळजाभवानीची देखील आपण मूर्ती इथे साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। ती मूर्ती सुद्धा कार्डबोर्ड आणि पेपरपासून बनलेली आहे। आता आपण जी ही मूर्ती बघत आहात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वरूपातली आपण ही मूर्ती आणलेली आहे। ही मूर्ती आपण खास पुण्याला ऑर्डर देऊन बनवून घेतलेली होती व नंतर तिच्यावर आपण सजावटीचं काही काम केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण दरवर्षी वेगवेगळे देखावे आपल्या घरात हे साकार करत असतो। मागच्या वर्षी आपण लालबागच्या राजाची प्रतिकृती बनवली होती व शीश महल आपण घरीच तयार केला होता पूर्णपणे। जवळपास 400 ते 500 लोकांनी आपल्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। त्यात आपल्या नाशिक जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे देखील येऊन गेले। बक्षीस वगैरे जिंकले ते सांगितले। तर हा जो देखावा आपण तयार केला तर या देखावाला आपण कॉम्पिटिशनसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं जी24 तास या न्यूज चॅनलमध्ये। तर त्याच्यामध्ये आपला प्रथम क्रमांक आलेला आहे व जी24 तासकडून आपल्याला सोन्याचं नाणं हे बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आलेलं आहे।
यायचं आहे अजून. TV9 मराठीने पण आपली बातमी हे केली होती, फ्लॅश केली होती.